गाईज मिशन फेल झाला. गाडी लयच घाणे, गाडी इथं धुतली नाही जाणार, लय चिक्कल लागलेला असतं ना. आणि मी मॅगी बनायला घेतलीस ना, त्याला पण माझ्या हाताची मॅगी सगळ्यात जास्त घरात, त्याला माझ्या हाताची. मी घरी आलो. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू ब्लॉग, वेलकम टू युअर व्हिडिओ, वेलकम टू युअर चॅनल. तर आता वाजलेत 12 आणि मी चाललो आहे निखिलकडे. आहे का नाही हो, जरा पबजी खेळावा विचार केला म्हणून आलो. हा नाही हो, पण नाही. हाय हाय निखिल, हाय. काय करतेस बाबू? मूवी. कोणती मूवी? चल पबजी 1-1 मॅच पबजी. चल चालू कर. तर गाईज मॅच खेळून झालेला आहे आणि मॅच एक नंबर गेलता. 4 मॅच खेळलो, त्यातनं एक मॅच तर चिकन डिनर झाला आणि दुसरा तर आमच्या टीममेट्समुळे मी मेलो. खरं तर सांगू, मी मान्य करतो मी मेलो. निखिलला बोललो भाई जा रिकॉल दे. निखिल जाऊस तो म्हणजे निखिलला मेगाट्रॉन भेटला. निखिलच्या ट्रकमधनं जायच तो निखिलची हेल्थ झाली ती डॅमेज. फक्त 1 HP का 2 HP बाकी होती. भाईला बोललो तू बर्गर खा, तो जो आता नवीन आला आहे त्याच्यात बर्गर खा बोललो. त्यांनी बर्गर खायला घेतला, लक्ष दिलं नाही, गाडी ठोकली. 1 HP होती, गाडी ठोकली, जागेवर नॉक झाला. ठीक आहे तो नॉक झाला. ओम्याला बोललो ओम्या जा मागणं त्याला रिवाईव्ह दे. ओम्या तिकडं जायचं सोडून भलतीकडं. समजा तो साईबाबा मंदिरला मेला आहे, ओम्या चालला आहे PNTमध्ये. असं आता काय बोलायचं या टीममेटला. ठीक आहे परत ओम्याला बोललो ओम्या जिथं माझी पेटी होती तिथंच रिवाईव्ह दे. प्रिझनच्या बाजूलाच रिकॉल टावर होतं, तिकडेच रिकॉल दे. ओम्या शाणा हुशार लांब लचक कुठेतरी बाहेर चाललं रिकॉल द्यायला. आणि तिकडं जायचं मेगाट्रॉनमध्ये बसला यो. तिकडं जायचं त्याच्या मागे बंदे लागले. कन्वर्ट होऊन यांनी मारायचं तर अशीच गाडी पळते. ह्यांच्यामुळे माझा गेम अख्खा खराब गेला. आता एक मॅच खेळलो, दादा तिकडनं खेळत होता. दादा तर सध्या पोचला दिल्लीला आणि सकाळपासून भरभराट पाऊस चालू आहे बघा. सकाळपासून पाऊस चालू आहे, कुठंच जाता येत नाही आहे, घरीच बसून आहे सध्या. तर मॅच इंस्टा एवढंच चालू आहे बस. जाऊ बघू आता, पाऊस थांबला तर जाऊ कुठेतरी. तर गाईज अजून पाऊस चालूच आहे आणि आपण चाललो आता गाडी धुवायला. बाई सकाळपासून गाडी अशी लावली असती तरी धुतली असती, पावसात धुवून निघाली असती. तेव्हा गाडी किती डांबरली चालू. तुम्ही बघू शकता पॅन्ट भिजली रे, पॅन्ट भिजली पावसाने. गड्डा बघू शकता गाईज. जाऊ द्या ही दंडरन टेकले. गाईज आमच्या इथं तुम्हाला माहिती असेल मानपाड्याला किती ट्रॅफिक असते, दिवस असो किंवा रात्र. जात असतं तर तुम्ही नावच काढू नका. ट्रॅफिकच ट्रॅफिक. आता पण ट्रॅफिक बघा. हो शेट जरा तिकडे घे ना. आता आम्ही पेट्रोल भरले तर आम्ही चाललो. कुठे चाललो? गाडी धुवायला ना. आता गाडी धुवायला चाललो आम्ही. ते गणपती तेवढी घाण झालेली. पहिल्या गाडी धुवायला जाणार होतो पण वॉशिंग सेंटर बंद आहे आणि पाऊस चालू आहे. विचार करतोय ओम्यालाच गाडी धुवायला होतो. ओम्या गाडी धुवून संध्याकाळी चायनीज खाऊ. भाई चायनीज खाऊ ना. हां माझा समजत नाही तुला. 5 मिनिटं उभी कर गाडी धुवून. तेच तर बोलतोय 10 मिनिटं. आता आत्याला जाऊन सांगायचं बोरिंग चालू कर. बोरिंग चालू करून घ्यायची, पाण्याचा पाईप घेता फार 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 पाणी सांगायचं. सगळं माहिती आपल्याला. माहिती तर मग बस झालं ना, अजून काय पाहिजे. तुझा हात दुखतोय ते नको जाऊ, छत्री वाकडी होते. हे बा इथं नवीन डॉमिनोज उघडलंय. चुकून सुद्धा येऊ नका. हा चुकून सुद्धा येऊ नका. बाजूला डीमार्ट मध्ये जाऊन पिझ्झा खावा.
99 ला 1 रुपया वापस येतोय तुमचा. 1 रुपयाचं तिखट लागलं तर चॉकलेट खावा, पण इथं नका येऊ. नाही 99 म्हणतात पण देत नाही 99चा. काय देतात 100 रुपये काय माहित नाही आता मला. आज तर घरून 99 रुपये घेऊन जावे, चिल्लर घेऊन जावा, पण नोट नका घेऊ. मला 1 रुपया पाहिजे असेल तर. बिल्डिंग खाली गाडी तू संध्याकाळी चायनीज खाऊ. बिल्डिंग खाली बाटली पण आहे. बिल्डिंग खाली पार्किंग पण आहे, पाऊस पण. बाटली हा बादली पण आहे, ते पण बिल्डिंग मधलीच बादली आहे. 4-5 रुपयाचा शॅम्पू घेऊन येऊ मस्त पैकी कचाकच गाडी. बाई चहा दे. तो पोरगा एवढा गोड असला माहितीये का. पहिली 7 भावांची 7 बाई बाबू चला काही आता आपण जाऊ. जाऊ गाडीचा आवाज न करता आपण ते घरी वाटलं पाहिजे, घरी नाही वाटलं पाहिजे. म्हणजे घर बिल्डिंग खाली गाडी उठते, त्याच्याच पैसे आम्हाला संध्याकाळी सांगितले. चला काही जाता आम्ही आलो बिल्डिंग खाली, गाडी बंद केली आहे. आता बघू शकता इथं वरती घर. आता इथं गपचूप गाडी लावणार आहे, गपचूप. गाडी तिथं पाय स्लिप होतोय. आता माझा तर विचार चालले सुक्या फडक्याने पुसून घ्यावी गाडी. तसं पण पाणीच आहे, पावसाने भिजली आहे पूर्ण तर गाडी. चला आपण जाऊ. यो गेलाय बोरिंग चालू करायला. आत्ताला तर काय सांगितलं नाही आम्ही. हे बघा पाईप घेतला आता आम्ही बिना विचारून. हे बघ ही काळी गाईज मिशन फेल झाला. गाडी लयच घाणे, गाडी इथं धुतली नाही जाणार, लय चिक्कल लागलेला गाडीला. हे बघा इथं टायरवर एवढा प्रेशर मारून तर टायरची घाण काय जात नाही आहे. मग आम्हाला शेवटी वॉशिंग सेंटरलाच नेऊन धुवावी लागेल गाडी. आणि आता सध्या तात्पुरतं वॉशिंग सेंटर बंद आहे, बघू थोड्या वेळाने जाऊ. आता मला लागली भूक, घरी जाऊन मॅगी बनवून खाईन मी आता. गाई किती खातो जाऊ बघू बोलतो जेवतो आता बोलतो माहिती जातो. हे लाईट बंद करायची राहिली हो मॅम. टाक त्या भुकात नको. छत्री दांडा. आता आम्ही बनवणार आहे मॅगी आणि आई आणि वहिनी दोघेचे दोघे झोपलेत. आता जर समजा दादा असता ना आणि मी मॅगी बनायला घेतली असती ना, त्याला पण माझ्या हाताची मॅगी सगळ्यात जास्त घरात जरा माझ्या हाताची आणि नंतर वहिनी सुनीता मामी यांच्या हाताची मॅगी जास्त आवडते. जर का वहिनी जरी असली ना घरात तरी तो मलाच सांगणार की तुझी मॅगी बनव. वहिनीला नाही सांगणार. मी नसलो तर जाऊन तो वहिनीला सांगतो की तुझी मॅगी बनव, मला खायची. पण जर का मी असलो, आई असली, कोणी असलं, तो मलाच सांगणार तुझी मॅगी बनव, कारण की मेरे हाथों में जादू है, जादू. सांगतो मॅगी कशी बनवायची. पहिले तर मॅगीचा जो मसाला असतो त्याला पहिले पाण्यात टाकायचा. पहिले लोक मॅगी टाकतात, पण मी पहिले मॅगीचा मसाला टाकतो. म्हणजे तो मसाला पहिले शिजवून घेतो, मस्त पाण्यात गरम करून घेतो, म्हणजे तेव्हा जाऊन ती चव निघते बाहेर. शीट मॅगी मसाला सांडला. ये कचरा कचरे के डब्बे में. आणि मॅगी अशी लांब लचक नाही खायची, त्याच्यात एवढी मजा नाही येत. मॅगी चुरायची म्हणजे थोडी बारीक करायची मॅगी आणि मग तिला त्याच्यात टाकायची. आपण मॅगी मसाला पण टाकतो मॅगीत.
ह्याच्यात मॅगी मसाला राहिल्यावर थोडंसं असं पाणी हे करायचं, मिक्स करायचं, मग स्वाहा. एक जागा कचरे में बाई बनवायला घेतली नाही की सांडासांडी चालू. वहिनीने एवढं साफसूफ करून ठेवलेलं, मी घाण करून टाकली. आता मला ते साफ करावं लागेल, नाहीतर घरात तांडव. कालच मी मार खायला यायचा, तुम्हाला काय माहिती. हे बघा इथं लागलेलं आहे बघ, हे बाय दिसतंय काय हातावर लाल लाल. थांबा 1Xमध्ये हे बघा, हे पट्ट्याचा मार आहे. तुम्ही घाला आहे का कधी मार? मी तर रोज खातो, अजून पण खातो, पण लागत नाही. आता बॉडी मार खाऊन मला माझ्या बॉडीला काय फीलच होत नाही. मारलं ना की 2 मिनटासाठी दुखतं तात्पुरतं, पण नंतर परत आहे तसंच बॉडी नॉर्मल होऊन जाते माझी. तर आपण आपली मॅगी पण टाकलेली याच्यामध्ये. आता मला चांगलं मिक्स करायचं. ती एक इंस्टाग्रामवर आहे ना, चला बघूयात, असं छोटंसं मिक्स वाटते, तसं मिक्स करायचं. आता हिला 10-5 मिनटं ठेवावं लागतील. मॅगीवाले बोलतात 2 मिनिट में मॅगी, पण 5 मिनटं लागतात भाई तुमची मॅगी बनायला. तुम्ही बनवून बघा. गाईस तुम्हाला एक टिप देतो, जर का तुम्हाला क्रीमी मॅगी खायची असेल ना, म्हणजे आजकाल बघा चीजी मॅगी वगैरेचं हे निघतं, म्हणजे ट्रेंड निघाला आहे, तशी क्रीमी मॅगी पण येते. तर ना जर का तुम्हाला क्रीमी मॅगी खायची असेल ना, तर ह्या मॅगीमध्ये ना दूध टाकायचं. थोडंसं दूध, म्हणजे काय चहा हो मला केली आहे, तुम्हाला पण करायची आहे. घेतलं, मेरे हाथ की चाय पीनी है पप्पा को. भाई मेरे हाथ में जादू आहे. नशीब स्वयंपाक शिकत नाही. स्वयंपाक शिकलो, स्वयंपाक करायला घेतला ना, तर मग सगळे माझ्याच हाताचं जेवण लागतं. कोणतरी उठले, दोघांपैकी बहीण किंवा मम्मीपैकी कोणतरी उठले. चहा पावडर साखर टाकून झाली आहे. आपली मॅगी पण अजून झाली नाही आहे. वहिनी उठलेली आहे. आता वहिनी चहाचा पहिले वास घेईल, मग सांगेल चहा पावडर चहा कमी काय आहे. मॅगी खा ना. आणि वहिनीने पहिल्यांदा ओरडा नाही केला, तर हे बघितलं असतं तर वहिनी ओरडते नेहमी. मी आत्ताच किचन ओटा साफ करून गेले होते, तुम्ही घाण करता नेहमी, थोडं घेता मरणाचा घाण करता. ॲक्च्युली ते घाणच करतात. साफ करीन ना मी, फूक मारलं निघून जाईल ते. मॅगी बनवून झाली आहे. आता फोनला लावू चार्जिंग. तर गाईज आत्ता मी आलो आहे चायनीज खायला. मी तर गेलतो फॉर्म भरायला, पण फॉर्म नाही भरला गेला. तर आता पावसात भिजलो म्हणून थंडी वाजली म्हणून ट्रिपल राईस मागवलं आहे. यांनी नूडल्स आणि यांनी फ्राईड राईस मागवलं आहे. आता ऑर्डर होऊ द्या. मी घरी आलो, फ्रेश आलो. तर गाईज चायनीज खाऊन मी घरी गेलो, आंघोळ केली. मस्त कपडे चेंज केले आणि पडलो. तेवढ्यात सुनीता मामी आली, म्हणली की जावा दुकानात सामान घ्यायला, स्प्राईट घ्यायला आलो आहे. आणि ना मला हे जाम इरिटेटिंग वाटतं भाई. मी आंघोळ करून आलो आहे, हे एवढी मोठी छत्री कोणाची डापली? मोदीची चोरून आणली आहे. तेव्हा गाईज माझे पाय भिजले ना एकदा पावसात की मला ते आवडत नाही, कसं तरी किचकिच वाटतं.
तर आता आम्ही खाणार सिल्क, कॅडबरी सिल्क. जेवढी खाणार बाकीची ठेवून देणार, थोडी थोडी खाणार रोज. वहिनीला चिडत कारण की वहिनीने त्यांच्यासाठी ओरिओ घेतली होती आणि मी माझ्यासाठी सिल्क घेतली होती. वहिनी तर त्यांची ओरिओ खाऊन टाकली, पोरांनी खाल्ली. आता ही मिरची खाणार. आमचा फ्रीज बघा, मनुके, वाटाणे, यात पण काजू असतील आय थिंक सो. हे कसं काहीतरी वाटून भेटून ठेवलेलं आहे. आणि आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.